नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी मरळ माशाची भाजी. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी ही गावरान पद्धतीने मस्त अशी भाजी बनवून तयार केलेली आहे. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे इथे मी सर्वात आधी अर्धा किलो मरळ मासे घेतलेले आहे. हे मासे मी नदीचे घेतलेले आहे. नदीचे मासे छान लागतात आणि मस्त असे फ्रेश आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला भरपूर सारं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे मासे घालून घ्यायचे आहे. हे मासे आपल्याला मस्त असे स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायचे आहे. मासे इथे आता आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे, नाहीतर आपल्या भाजीचा वास येऊ शकतो. त्यानंतर माशाच्या पोटामधले जे घाण असते ती आपल्याला ही काळी काढून टाकायची आहे. ही जर आपण इथे काढली नाही तर आपली भाजीचा जो रस्सा असतो तो कडू होतो. त्यानंतर चाकू किंवा चमचा घ्यायचा आहे आणि असा उलट्या साईडने हा मासा असा घासून घ्यायचा आहे, म्हणजेच त्याचे साल सर्व निघतात. अशा प्रकारे इथे मी अशाच पद्धतीने सर्व मासे साफ करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे मी छान असे मासे साफ करून घेतलेले आहे. इथे आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला बघूया. मसाल्यामध्ये मी इथे सर्वात आधी 3 चमचे भरून तीळ घेतलेले आहे. तुम्ही याच ठिकाणी खसखस सुद्धा घेऊ शकता, पण तीळ छान लागतात. त्यानंतर इथे मी अर्धी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. चमचाभर जिरे घेतलेले आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरचे मी इथे देठ घेतलेले आहे, बघितलं असेल तुम्ही. त्यानंतर भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे सर्वात आधी खोबऱ्याची वाटी जी आहे ती छान अशी कट करून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी खोबऱ्याचा किस सुद्धा वापरू शकता. बघू शकता तुम्ही इथे मी खोबरं छान असं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्व मसाले आपल्याला मस्त असे वाटून घ्यायचे आहे. तुम्ही यामध्ये धने सुद्धा घालू शकता. धने पावडर जर घालायची नसेल तर वाटताना सुद्धा घालू शकता. मी इथे मसाल्यामध्ये धने पावडर घालणार आहे. आलं मी इथे छान असं सालं काढून कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून मस्त असं आपल्याला मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे मी छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे फोडणीसाठी सर्वात आधी 2 पळ्या तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अगदी पाव चमचा जिरे घालून घेणार आहे. जिरे आपण आधी सुद्धा घातलेले होते. त्यानंतर 1 छोटा चमचा भरून मी इथे कांदा लसूण मसाला घालणार आहे तेलामध्ये आणि 2 चमचे लाल तिखट घालून घेणार आहे. लाल तिखट घातल्या लगेचच आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. आपल्याला लाल तिखट अगदी तेल कोमट थंड असते तेव्हाच आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तेल जर खूप जास्त गरम असलं तर आपला मसाला इथे किंवा लाल तिखट जळू शकते. नंतर आपल्याला मसाला टाकल्यावर गॅस सुरू करायचा आहे, नाहीतर आधी गॅस बंद करून टाकायचा. नंतर त्यामध्ये लाल तिखट आणि मसाला टाकायचा. मसाला आपल्याला इथे मस्त असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मसाल्याला आपल्या छान असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालून घेऊ. कोरड्या मसाल्यांमध्ये सर्वात आधी मी अगदी अर्धा चमचा भरून घरगुती गरम मसाला टाकलेला आहे. 1 चमचा भरून धना पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हे सर्व आता ओले आणि कोरडे मसाले आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्वात शेवटी मी यामध्ये फिश करी मसाला घातलेला आहे. तो सुद्धा अर्धा चमचाच घातलेला आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून यावर झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही 5 मिनिटानंतर मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. यामुळे आपल्या भाजीला तर्री छान येते.
हे सर्व आपल्याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून झालं की लगेचच त्यामध्ये 2 ग्लास मी पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला जितपत यामध्ये रस्सा हवा असेल तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. हे सर्व मिक्स करून आपल्याला मस्त अशी भाजीला दणदणून उकळी काढून घ्यायची आहे. कारण आपण फिश टाकल्यावर नंतर आपण भाजीला खूप जास्त उकळवत नाही म्हणून आधीच छानसा रस्सा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे. यावर झाकण ठेवून मी मस्त अशी उकळी काढून घेणार. इथे आता आपल्या भाजीला छान अशी उकळी झाली की लगेचच त्यामध्ये धुवून घेतलेले मासे टाकून घ्यायचे आहे. हे मासे आपल्याला उकडीमध्येच टाकायचे आहे. मासे टाकून झाले की छान अशी भाजीला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. फक्त आपल्याला ही भाजी एकदा फिरवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला परत फिरवायची नाही आहे. नाहीतर हे सर्व आपलं मासे तुटू शकतात. बघू शकता तुम्ही फक्त मी इथे एक उकळी काढलेली आहे आणि लगेचच गॅस बंद केलेला आहे. कोथिंबीर घालून घेऊ. मस्त अशी आपली माशांची भाजी बनवून तयार झालेली आहे. रंग सुद्धा छान आलेला आहे. तितकीच ही चवीला सुद्धा ही भाजी भारी झालेली होती. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मस्त अशी आपली भाजी, भात आणि बाजरीची भाकरी बनवून तयार झालेली आहे. या तर मग जेवायला.